या ठिकाणी पुरवण्या मागणीवरती चर्चा करत असताना सर्वात ग्रामीण भागामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे का सामान्य जनता, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या मुलांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मोफत आणि चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शासनाच्या वतीने त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी चालवल्या जातात। नगरपालिकेमध्ये सुद्धा शासनाच्या वतीने काही शाळा त्या ठिकाणी चालवल्या जातात। परंतु अध्यक्ष महोदय, जर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मी काही संपूर्ण महाराष्ट्राची चर्चा करणार नाही, परंतु माझ्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि त्यातल्या त्यात वैजापूर तालुक्यामध्ये अध्यक्ष महोदय अक्षरशः शाळा खोल्याची इतकी दैनंदिन अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली का जर संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला अध्यक्ष महोदय तर 22,000 शाळा खोल्या पत्र्याच्या खोल्यामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी बसतात। आणि अध्यक्ष महोदय, यामुळे विद्यार्थ्याच्या मनावर इतका वाईट परिणाम त्या ठिकाणी होतो का एक श्रीमंताचा मुलगा खाजगी शाळेमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतो आणि जो गरीबाचा शेतकऱ्याचा मुलगा आहे तो फक्त डोक्यामध्ये एकच विचार करतोय का माझ्याकडे, माझ्या वडिलांकडे, आईकडे पैसे नाही आणि म्हणून मी त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकत नाही। पुन्हा अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्याच्या मनावरती त्या ठिकाणी परिणाम होतो आणि मग अध्यक्ष महोदय, या पुरवणीच्या मागण्यामध्ये मी आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करणार आहे शासनाला का जिल्ह्यामध्ये 22,000 खोल्या एका ज्या पत्र्यामध्ये त्या ठिकाणी भरल्या जातात, आपण जर येणाऱ्या 6 तारखेच्या बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये शाळा खोल्या बांधकामाची आरसीसीची जर तरतूद जर झाली तर अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागू शकतो। आणि म्हणून आपल्या मार्फत मी विनंती करीन का ज्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा पत्र्याच्या खोल्यामध्ये त्या ठिकाणी भरतात त्यांना त्या ठिकाणी आपण आरसीसीच्या खोल्या त्या ठिकाणी दिल्या पाहिजे। तशी तरतूद या 6 मार्चला जे अर्थसंकल्प त्या ठिकाणी होतोय त्यामध्ये ती तरतूद करण्याची त्या ठिकाणी गरज आहे। अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये जर विचार जर केला तर ज्या ठिकाणी शाळा भरवल्या जातात त्या ठिकाणी स्वच्छतेचा काय विषय अध्यक्ष महोदय? आजही मुलांना असो मुलींना असो त्या ठिकाणी स्वच्छतागृह त्या ठिकाणी अशा अनेक शाळा माझ्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये। अध्यक्ष महोदय, या मुद्द्याच्या अनुसरून मुद्दाम या ठिकाणी मी प्रश्न या ठिकाणी आपल्या मार्फत त्या ठिकाणी शासनाच्या कानावरती घालू इच्छितो का आजही जिल्हा परिषदेच्या काही शाळा अत्यंत गुणवंत अशा शाळा आहे। माझ्या वैजापूर तालुक्यामध्ये मी पाहतोय आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी जी शिष्यवृत्तीची परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या जाते, एक एक शाळेमधून अध्यक्ष महोदय 25, 30 विद्यार्थी त्या ठिकाणी त्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी पास होतात। म्हणजे गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आजही ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेचा काही प्रमाणामध्ये चांगला क्रमांक आहे, परंतु स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मी आपल्या मार्फत त्या ठिकाणी शासनाला विनंती करीन का शाळा तिथं मुलांचं स्वच्छतागृह असलं पाहिजे, शाळा तिथं मुलींचं त्या ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृह त्या ठिकाणी असलं पाहिजे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये विचार करण्याची त्या ठिकाणी गरज आहे। अध्यक्ष महोदय, आपण जर पाहिलं तर मराठी आज मराठी गौरव दिन आहे आणि म्हणून त्या निमित्ताने त्या ठिकाणी मी सांगेल का आताच्या ठिकाणी सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य दीपकजी केसरकर साहेब आणि मी चर्चा करत होतो। अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांची संख्या कमी व्हायला लागली, तुकड्या बंद व्हायला लागल्या, ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या काही शाळा पूर्णपणे बंद व्हायला लागल्या आणि म्हणून मी आपल्या मार्फत शासनाला त्या ठिकाणी या पुरवणी मागण्यामध्ये विनंती अशी करणार आहे
का विद्यार्थीची संख्या जी 20 आहे ती संख्या त्या ठिकाणी कमी करावी आणि 15 पर्यंत जर आणली तर आमच्या मराठी शाळा त्या ठिकाणी बंद पडणार नाही आणि म्हणून आपल्या मार्फत ती सुद्धा त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खेळाच्या मैदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. वैजापूर तालुक्याला आजपर्यंत क्रीडा संकुल नाही. 5 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले अध्यक्ष महोदय, परंतु शासनाची जागा त्या ठिकाणी मिळाली नाही आणि म्हणून आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी विनंती करेन का तालुका त्या ठिकाणी क्रीडा संकुल असलं पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये जर एक मोठा क्रीडा संकुल जर असेल तर त्या ठिकाणी शहरी भागातले विद्यार्थी असू द्या, ग्रामीण भागाचे विद्यार्थी असू द्या, त्या क्रीडा संकुलामध्ये त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मैदानी खेळ त्या ठिकाणी खेळू शकता. म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करील का प्रत्येक तालुक्याला आणि जे मोठे गावं असतील, महसूलचे गाव असतील, त्या ठिकाणी क्रीडा संकुल करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे असं अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा त्या ठिकाणी विभाग आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता. या पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये सन्माननीय मंत्री महोदय नामदार गुलाबराव पाटील साहेब या दालनामध्ये त्या ठिकाणी आपल्या हाऊसमध्ये बसलेले आहे. अध्यक्ष महोदय, का या ठिकाणी आपली घोषणा होती का ज्या ठिकाणी घर असेल त्या ठिकाणी नळ असला पाहिजे. काय परिस्थिती झाली अध्यक्ष महोदय, जल जीवन मिशन त्या ठिकाणी तयार झालं आणि प्रत्येक गाव त्या ठिकाणी जल जीवन मिशन मध्ये त्या ठिकाणी त्याचा भाग त्या ठिकाणी आला. परंतु अध्यक्ष महोदय, आज जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी फक्त रेकॉर्डवरती आलं अध्यक्ष महोदय का घर तिथं नळ, घर तिथं नळ, परंतु प्रत्यक्षपणाने जर आपण जर पाहिलं तर आजही बऱ्याच घरामध्ये त्या ठिकाणी नळाने पाणी जाऊ शकत नाही. अशा तांत्रिक अडचणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, पाईपलाईन झाल्या, नळ जोडणी झाली, परंतु अध्यक्ष महोदय विहिरीच्या आणि टाक्याचा खूप मोठा प्रश्न प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी उद्भवलेला अध्यक्ष महोदय. जेव्हा याचा आराखडा तयार झाला तेव्हा त्या ठिकाणी आमच्या वैजापूर तालुक्यामध्ये, गंगापूर तालुक्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड आहे आणि मराठवाडा वॉटर ग्रीड मधून तुम्हाला त्या ठिकाणी विहिरीची गरज नाही. मराठवाडा वॉटर ग्रीड मधून तुम्हाला पाण्याच्या टाक्या त्या ठिकाणी बांधण्यात येतील. परंतु अध्यक्ष महोदय, काय परिस्थिती झाली मराठवाडा वॉटर ग्रीडची? 3 वर्ष झाले अध्यक्ष महोदय, 3 वर्ष झाले, परंतु वैजापूर तालुक्यामध्ये, गंगापूर तालुक्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीडचं अजून 50% जास्त काम त्या ठिकाणी झालं नाही. 148 पाण्याच्या टाक्या आहे, माझी 135 ग्रामपंचायत आहे, 148 ठिकाणी पाण्याच्या टाक्या नाहीये. आम्ही त्या टाक्या आम्ही टाक्या बांधतोय, परंतु अध्यक्ष महोदय इतकं संत गतीने त्या ठिकाणी काम चालू आहे आणि म्हणून आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी शासनाला विनंती करणार आहे का 3 वर्ष झाले मराठवाडा वॉटर ग्रीड चालू होऊन, परंतु 50% वरती त्या ठिकाणी काम झालं नाही. पाण्याच्या टाक्या अजून सुरू झालेल्या नाही, MBR त्या ठिकाणी चालू झाले नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, जर मराठवाडा वॉटर ग्रीड जर 3 वर्ष जर पूर्ण होत नसेल तर खऱ्या अर्थाने आम्ही ग्रामीण भागामध्ये काय उत्तर द्यायचं आहे. म्हणून आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे का मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू व्हावं. कॉन्ट्रॅक्टरकडे आम्ही गेलो, जीवन प्राधिकरणाकडे आम्ही गेलो, अधिकाऱ्याला विचारलं का इतकं संत गतीने काय कशामुळे काम चालू आहे. त्यांनी फक्त एकच उत्तर दिलं का निधी कमी आहे. आणि अध्यक्ष महोदय, 6 तारखेला बजेट आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम ज्या ज्या तालुक्यामध्ये, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये चालू असेल त्याला आपण जास्तीत जास्त निधी त्या ठिकाणी द्यावं आणि कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्याची मंत्री महोदयांना विनंती करील का आपल्या दालनात त्या ठिकाणी बैठक घ्यावी आणि 3 वर्ष झाले काम कशामुळे कमी आहे, संत गतीने काम का चालू आहे याचा विचार प्रामुख्याने त्या ठिकाणी करावा. परंतु 6 तारखेच्या अर्थसंकल्पामध्ये या पाणी पुरवठ्यावर जास्तीत जास्त निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशी आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, शेवटचा विषय का दिव्यांग कल्याण विभाग, बाब क्रमांक आणि पेज क्रमांक त्या ठिकाणी मी सांगितलं, परंतु अध्यक्ष महोदय मी शासनाला धन्यवाद देणार आहे का 1,500 रुपये संजय गांधीचं मानधन होतं, 2,500 रुपये झालं. ऑक्टोबर 2025 पासून 1,500च्या ऐवजी 2,500 रुपये त्या ठिकाणी मिळायला लागलं. मी शासनाला धन्यवाद देईल. परंतु अध्यक्ष महोदय, या दिव्यांगसाठी ज्या ज्या योजना आहे त्यामध्ये घरकुलाची सर्वात महत्वाची योजना आहे. 100% जर दिव्यांग असेल तर जिल्हा परिषद मार्फत त्याला त्या ठिकाणी घरकुल मिळालं जातं. परंतु अध्यक्ष महोदय,
त्याचं टार्गेट, त्याचं उद्दिष्ट खूप कमी प्रमाणामध्ये आहे. आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका वर्षाला फक्त 100 दिव्यांगांना त्या ठिकाणी घरकुलाचा लाभ जिल्हा परिषद मार्फत त्या ठिकाणी मिळतो. अध्यक्ष महोदय, जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा अधिकारी आम्हाला सांगतात का आता 99% आलो, आता 98% आलो, 100%चं काम पूर्ण झालं. परंतु अध्यक्ष महोदय, जे दिव्यांग 40%च्या वरती का ज्याला लाभ मिळू शकतो त्यांना कधी लाभ मिळणार आहे ह्या घरकुलाचा? जर 100% जर अजून पूर्ण होत नसेल तर ज्या 40%चं प्रमाणपत्र ज्या दिव्यांगाकडे त्यांना घरकुलाचा लाभ कधी मिळणार आहे? आणि अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत विनंती अशी करणार आहे का 6 तारखेच्या बजेटमध्ये या दिव्यांगाला जे घरकुल आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषद मार्फत देतो त्याचं उद्दिष्ट जर वाढलं तर अत्यंत चांगलं काम होईल. अध्यक्ष महोदय, यामध्ये आणखीन एक प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे का दिव्यांग माणसाने फिरावं कुठे कुठे? जर संजय गांधीचा जर पगार जर त्या ठिकाणी चालू करायचा असेल, अनुदान जर घ्यायचं असेल तर फाईल तयार करणं, त्याला फिरावं लागणं. आणि म्हणून मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का ज्या दिव्यांगाला 40%च्या वरती प्रमाणपत्र आहे त्याचं संजय गांधीमध्ये ऑटोमॅटिक त्याचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे, अशी आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी विनंती करणार अध्यक्ष महोदय. आणि ह्या शालेय असू द्या, पाणी पुरवठा असू द्या, स्वच्छता असू द्या, दिव्यांग असू द्या, या तिन्ही विभागावरती या पुरवण्या मागण्यामध्ये जेवढं वाक्य त्या ठिकाणी मी बोललो, मला अपेक्षा आहे का यावरती जेव्हा मंत्री महोदयाचं उत्तर होईल, जेव्हा बजेट त्या ठिकाणी 6 तारखेचं समोर येईल तेव्हा मी दिलेले जे मुद्दे त्याचा निश्चित त्या ठिकाणी विचार करावं, एवढी त्या ठिकाणी आपल्या मार्फत विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.